सगळ्यांना माझा जय येशू आणि जय भीम। इथं आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत। अर्थात बोलताना मी अडखळत आहे, सॉरी त्याबद्दल। इथं प्रत्येकाचे डोळे पाणवलेले आहेत आणि पाणवले कशामुळे आहेत तर त्यांच्या कर्तव्यामुळे। माणूस हा कर्तव्यामुळे लक्षात राहतो। जर आपण कितीही भाषण दिले पण तो व्यक्ती जर आपल्या कामी आला तर तो उजाळा खूप महत्त्वाचा असतो। असं यात त्यांचं महान कार्य होतं आणि त्यांना आनंद स्वतःच्या मुलांपेक्षा आपण जेव्हा आनंदित झालो तेव्हा त्यांना आनंद व्हायचा। म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोठी लहान मोठे छोटे हे सगळे एकत्र गुंफण्याचा हा त्यांचा प्रयत्न असायचा। पण माझं म्हणणं आता आहे की त्यांचा जो हा उपक्रम होता की सगळे एकत्र राहिले पाहिजे, तसेच आपण नेहमी एकाच माळेमध्ये गुंफलेले राहू असाच प्रयत्न कारण हीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील। नाही तर मनात वैमनस्य काहीतरी ठेवून काही, कारण हे बघा मृत्यू हा अटळ आहे। तथागत गौतम बुद्धाला हे टाळता आलं नाही आणि चांगल्या व्यक्तीला हाच देव हा घेऊन जात असतो। मग हा कसं झालं काय झालं त्याच्याबद्दल आपल्याला तिळमात्रही आता शंका असेल तर ते तुमच्या मनातच तुम्हाला ठेवावं लागतील। आणि महत्त्वाचं म्हणजे जन्ममृत्यूच्या याच्यात कोणालाही लुडबुड करता येत नाही, परमेश्वरालाही ते जमलं नाही। जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं म्हणून माझे मी 2 शब्द सांगते। नमस्कार।